प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 22 सप्टेंबरचा महा एपिसोडचा भाग तुम्ही ऐकत आहात। तर आज कला आणि अद्वैतमध्ये जे काय भांडण झालंय ना, ते जबरदस्त होतं आणि खूपच भारी होतं। तुमचं आज फुल ऑन एंटरटेनमेंट होणार आहे। सुरुवातीला आपण बघतोय आबांनी नैनाला खीर सांगितली होती ना करायला, तर या पठ्ठीने हॉटेलमधनं ते पार्सल मागवलंय आणि तिथे किचन जवळ एझाऱ्या मारत असते। ती अंजू येऊन विचारते तिला काही पाहिजे का तुम्हाला नैनाताई, तर ही म्हणते अगं काय ना, तुझी फ्री होण्याची वाट बघत होते मी, मला ना माझा चार्जर पाहिजे बघ, या अवस्थेत वर खाली नाही करता येत ना, मला आणशील का? मग आता ही अंजू म्हणते हो आणते ना। आता ती अंजू गेल्यानंतर ही बदमाश ते सगळं पार्सल आहे ना ते काढून त्या बाउलमध्ये ओतत असते बरं का। आता तेवढ्यात येते कला आणि कलाच्या लक्षात येतं की हिने हॉटेलमधनं पार्सल मागवलंय। कला ते सगळं बघते आणि नैनाला जाब विचारते, अगं ताई हे काय करतेस, आजोबांना फसवतेस तू? ए नैना ताई, अगं माझ्याकडे बघ आणि माझ्याकडे बघून उत्तर दे, का फसवतीयस आजोबांना? आता नैना तिच्याकडे बघतच नसते आणि मग नैना त्या कलाला म्हणते, ए कला मला इरिटेट करू नका, चल निघ इथून। आता ती रोहिणी आहे ना, ती या दोघींचे भांडणं वरतून चवीने ऐकतीये। आता कला म्हणत असते, अगं ही जबाबदारी आजोबांनी तुला दिली होती ना नैनाताई, मग व्यवस्थित पार पाडायची ना, प्रयत्न तरी करायचा असतास त्याचा। नैना धमकी देते कलाला, तुला शेवटचं सांगते हा कला, माझ्यामध्ये यायचं नाही। कला म्हणते नाही ताई, तुझा हा खोटारडेपणा मी खपवून घेणार नाहीये, मी तुझ्या पाठीशी राहणार नाहीये। माझ्याकडून नाही शिकायचं तर रजनीताईंना विचारायचं, अंजूला शिकवायचं, सॉरी अंजूकडनं शिकायचं। अगं इंटरनेटवर तर शेकडो व्हिडिओ आहेत गव्हाची खीर कशी बनवायची त्याचे। आता लगेच नैना म्हणते, तुझा चांगुलपणा ना तुझ्याकडे ठेव, मला सल्ले देणं बंद कर, मला अक्कल शिकवणं बंद कर कला। मला जे काही करायचं ते मी केलंय, कुठून आणलं, कशासाठी आणलं, तुला काय करायचंय त्याच्याशी, आणि यात काही खोटारडेपणा नाही करत आहे मी। पानामध्ये खीर पाहिजे, ती खीर पानामध्ये आली, कुठून आली, कशी आली, कोणी केली, त्याच्याशी काय करायचंय, उगाचच नको वाढवू। आणि तसं सुद्धा मला ना उगाचच मुद्दाम हे वाद वाढवायला आवडत नाही कला, तुझ्यासारखं मला पण चांगलं वागता येतं, मला जमतं झेपतं, मी तसं वागायचा प्रयत्न करते, आणि तुला काय प्रॉब्लेम आहे ग मध्ये मध्ये? कला म्हणते, अगं आजोबांनी तुला खीर करायला सांगितली होती ताई, तर त्याचा अर्थ होतो की तू तुझ्या हातची खीर त्यांना द्यावी। अगं तू तुझ्या सोयीचा अर्थ का लावतेस? खोटारडेपणा मी खपवून घेणार नाही आणि घरातही खपवला जाणार नाही। नैना म्हणते, गप्पा बस गा, तू काय खोटारडेपणाच्या गोष्टी करते? अगं या घरात सगळ्यात जास्ती खोटारडेपणा तू केलेला आहे कला। कला म्हणते, म्हणजे नक्की काय म्हणायचं ताई तुला? आता ही नैना म्हणते, अगं तुझं लग्न खोटारडेपणाच्या आधारावर उभं आहे। अगं घरी चोरून पैसे देण्यासाठी तू खोटारडेपणाने वागलीस, तू करते तो खोटारडेपणा नसतो का ग? का तू वागतेस म्हणून तुझ्या सोयीसाठी आपण शब्द बदलायचे नाही? काहीही केलं तरी त्याचा इतका मोठा इश्यू करते ना तू, आणि मला वाईट ठरवते। तुझ्याकडे कॅपॅसिटी नाही ना, म्हणून स्वतःला चांगलं सिद्ध करते आणि मला वाईट सिद्ध करते, तसं केलं की झालं तुझं काम। रोहिणी विचार करते, अरे वा, ही नैना एकदा बोलायला लागली ना की तिच्या बापाला ऐकणार नाही कोणाच्या। कला नैना पुढे टिकूच शकणार नाही, या दोघींमध्ये मी चांगली भांडणं लावली आहेत। आता कला खूप चिडलेली असते, पण तरी सुद्धा नैना तिला डिवसते आणि म्हणते, त्या दिवशी घर सोडून निघून गेली तेव्हा विचार केला का आबांना काय वाटेल, तेव्हा मला अक्कलनं शिकवणं ना बंद कर तू। आता कला म्हणते, नैनाताई तू वाटेल ते बोलतेस, याचा अर्थ असं होत नाही की तू बरोबर आहेस, मी तुझा खोटारडेपणा सहन करणार नाहीये नैनाताई। पण आता तेवढ्यात ते आजोबा आलेत बरं का खोलीच्या बाहेर। लगेच नैनाने त्या कलाचा हात जोरात दाबला आणि तिला म्हणते, चुपचाप बैस, उगाचच आता मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करून जास्ती कांगावा करू नकोस, मला जे करायचं ना ते करू दे, आणि आता जर का मध्ये आलीस ना तर याद राख, तुझं तोंड बंद कर आणि आजोबा समोर म्हणून मोठ्याने दवंडी पिटवू नको, चल निघ बाजूला। आता ती कलाला लोटून देते चक्क, आणि मग ती खीर लगली चमचा बिमचा घेते आणि त्या आजोबांच्या समोर जाऊन म्हणते, आजोबा अहो तुमचीच वाट बघत होते मी, हे बघा मी तुम्ही सांगितलेली गव्हाची खीर केली आहे। आता आजोबांना काय माहिती हिने काय आगाऊपणा केलाय, ते बिचारे आवडीने खातात, कला हा तमाशा डोळ्याने बघत असते। आता नैना म्हणते, आजोबा सांगा ना कशी झाली ते। आजोबा खीर खाऊन म्हणतात, वा वा, अरे वा नैना, मस्त बनवली खीर, खरी गोष्ट आहे, आधी केलेची पाहिजे, शाब्बास नैना। नैना लगेच म्हणते, थँक्यू आजोबा, आणि कलाकडे बघते। मग आता नैना म्हणते, आजोबा मी किती एफर्ट्स घेतले माहितीये का तुम्हाला ही खीर बनवण्यासाठी? आता कलाला खूप राग येत असतो नैनाचा। आजोबा म्हणतात, असेच एक एक पदार्थ करायला लागली की जमल तुला सगळं, अगं तू आई होणार आहे ना, तुझं बाळ तुझ्याकडे हट्ट करेल खाय प्यायसाठी, आणि आईच्या हातची चव वेगळी असते ग नैना, म्हणून त्याच्यासाठी तुला प्रत्येक पदार्थ करून पाहावा लागणार। स्वतः हाताने बनवलेला पदार्थ आणि हॉटेलमधला पदार्थ याच्यामध्ये फरक असतो नैना।
काय न प्रेक्षकांनो, बहुधा तरी आजोबांच्या लक्षात आलंय की हिने हॉटेलमधनं आणलंय म्हणून. दोघी एवढ्या मोठ्याने भांडत होत्या, सगळं ऐकू जात असेल त्यांना. असो, पण आता बघा ही नैना काय विचार करते. महा बनेल ही. या आजोबाला चांगलं चुंगलं खायची सवय, चटक मटक आवडतं यांना खाऊ घातलं की बरोबर 4 चौघात माझी बाजू घेतील. आत्ता समजलं मला यांना कसं हँडल करायचं ते. नैना मनात असा विचार करते आणि म्हणते, आबा तुम्ही पोटभर व्यवस्थित खा हं, मी आलेच. आता कलाकडे बघते नैना आणि चुपचाप आता तिच्या खोलीत निघून जाते. हॉटेलमधली खीर खाऊन आजोबांना त्रास झाला नाही म्हणजे मिळवलं. आता ही कला म्हणते, अंजू स्वयंपाक सगळं तयार आहे हं, तू सगळं टेबलवर लाव, मी आलेच. अद्वैतने कलाची गादी ऑलरेडी रूम मध्ये टाकून ठेवलेली असते. आता कला आल्यावर तो म्हणतो, आलीस का, बरं झालं आलीस. अगं दमलीस का तू खरे. आता कला म्हणते, नाही मी एवढीच रोज कामं करते, दमायला काय झालंय मला. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं नाही ते काय आहे ना, मिस्टर स्वामीनाथननी नवीन डिझाईन्सची ऑर्डर दिली आहे ना आज. कला म्हणते, डिझाईन्स तयार आहे त्यांची, आता फक्त थोडंसं वर्क राहिलंय शेवटचं फिनिशिंग, आणि तसंही माझी सगळी कामं झालेत, घेते मी करायला आता काम. अरे देवा प्रेक्षकांनो, ही कला ते काम करायला घेते ना तेव्हा अद्वैत एवढा छळतो तिला, शब्दांचे मार तर विचारूच नका. आता या कलाने ते डिझाईनचे पेपर पेन्सिल सगळं घेतलं बरं का, आणि ती जाऊन बसते त्या अद्वैतच्या बेडवर. अद्वैतचा जीव थोडा थोडा होतोय आता. अद्वैत कलाला बसू देतो आणि म्हणतो, ए खरे हे बघ खाली बघ काय आहे, गादी टाकली मी घातली तुझ्यासाठी गादी. कला म्हणते, हो बघितलं मी चांदेकर. अरे वा, अगरे किती परफेक्शनिस्ट आहे तू, हे कळतं तुझ्या गादी घालण्यावरनं. गादीवर एक सुद्धा सुरकुती नाहीये रे, तू किती छान काम केलंय. अद्वैत म्हणतो, नाही मी काय म्हणत होतो, आता खाली गादी घातलीच आहे ना मी, मग खाली बैस ना गादीवर, बेडवर कशाला बसतेस. आता कला म्हणते, किती चिडचिड करतोयस तू चांदेकर, अजून तर फक्त बसले ना मी बेडवर. आता अद्वैत म्हणतो, अजून म्हणजे तू काय झोपणारेस का बेडवर. त्याला सुरेख उत्तर देते. ती म्हणते, काय चालवलंयस चांदेकर, अरे तुझ्या नावात चांदी असली तरी व्यवसाय सोन्याचा आहे तुझा, पण तुझा जो बेड आहे ना तो लाकडाचा आहे, त्याच्यावर कुठे हिरे आहेत. मागच्या वेळेला मी इथे बसले होते ना तेव्हा माझ्या डिझाईनचं काम पूर्ण झालं होतं व्यवस्थित, त्यामुळे मला आता असं वाटतंय की या जागेवर बसल्यावर माझं काम छान होतं. आम्हा कलाकारांचं असंच असतं, आम्हाला एखादी जागा लाभली की आम्हाला असं वाटतं तिथे बसून जे काम होतं ते दुसरं कुठे होत नाही, त्यामुळे तू सांग मी इथे बसू का नको बसू. द्वैत मनात विचार करत असतो, ही बाई का करते असं, का करते माझ्यासोबत असं. मला छळण्यासाठीच या बाईने जन्म घेतलेला आहे. हिने जसा माझा व्हिडिओ घेतला ना त्या दिवशी, तसा मला पण हिचा एक व्हिडिओ घेतला पाहिजे आणि सरळ आबांसमोर दाखवायला पाहिजे, नीला एक्सपोज करायला पाहिजे मी. पण आता बघा प्रेक्षकांनो, भांडणाला सुरुवात कशी आणि कुठून झाली आहे. अद्वैतने इतकं इरिटेट केलंय त्या कलाला. आता ती कला तिची डिझाईन्स काढत असते. आता तो तिथे तिच्या बाजूला जाऊन बसतो बरं का. कलाने पालथी मांडी घातलेली असते. आता ते काही अद्वैतला आवडत नाही. अद्वैत तिला म्हणतो, ए खरे अगं काय चाललंय तुझं, तू जिकडे पाय ठेवतेस ना तिकडे मी डोकं ठेवतो हा. कला म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुला. अद्वैत म्हणतो, हे बघ मला असा घाणेरडेपणा आवडणार नाही, आय कांट टॉलरेट दिस, ते पाय खाली घे तुझे. आता कला म्हणते, अरे चांदेकर काय चाललंय तुझं, काम करते डिस्टर्ब नको करू. आता हा म्हणतो अद्वैत, मला माहिती आहे तू काम करतेस, खाली बैस बरं, खाली बसून काम कर. आता ही कला म्हणते, ए चांदेकर दादागिरी करू नकोस, माझं काम करते मी, पाय चिखलात बुडवून नाही आली मी, माझे पाय स्वच्छ आहे, उद्या भलते चलते आरोप नको करू माझ्यावर. अद्वैत म्हणतो, आता तू म्हणाली ना मी परफेक्शनिस्ट आहे, मी गादीवर एक पण सुरकुती नाही ठेवली, मग बघ मला स्वच्छता लागते, मला ना असं निष्काळजीपणा नाही आवडत, मी नाही सहन करू शकत हे सगळं. अनाथ म्हणतो की जसं तुला सहन करतो. आता कला त्यांच्याकडे रागाने बघते. आता अद्वैत म्हणतो, बघतेस काय माझ्याकडे अशी, हे बघ तू जितका जास्त वेळ बसशील ना तिथे वर, तितकी जास्ती वेळ घाण लागेल माझ्या बेडला, चल उठ खाली बस, उगाचच तू आहे म्हणून सहन करतोय मी, नाहीतर बेड मी कोणाबरोबर सहन पण नाही करू शकत. चल मी 3 म्हणायच्या आत खाली उतर बरं, 1 2 3 चल उतर खाली. आता मात्र कला संतापते आणि म्हणते, ए चांदेकर काय आहे, लहान मुलगा आहेस का, 1 2 3 उठ म्हणे, हे बघ माझे पाय स्वच्छ आहे, बघ बघ माझा पाय. तिने पाय दाखवलाय आता त्याला. आता तो म्हणतो, काय चाललंय तुझं खरे. आता कला म्हणते, त्याला जर माझ्या पायाला तुला एक जरी धुळीचा कण दिसला ना तर मग बोल मला, बघ माझा पाय. मग आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो, थोडा सेन्स आहे का ग तुला, तळपाय काय धरतेस माझ्या समोर, चल ते बाजूला कर, तुला बसायचं असेल चल तर बस, पण अशी उपडी मांडी घालून नाही बसायचं, असं मांडी घालून बैस. अरे देवा, कोण राहणार या माणसासोबत. आता कला म्हणते, बरं बाबा नाही घालत उपडी मांडी, तसंही मी डिझाईन्स कशा पूर्ण करते हे महत्वाचं नाहीच आहे ना, मी कशी बसले हे महत्वाचं आहे. आता अद्वैत म्हणतो, काय
काय म्हणतेस तू, कळते का तुला? कला म्हणते अरे बाबा, सुरुवातीला मी जशी डिझाईन्स पूर्ण करत होते, जसं काम करत होते तसं मला जमतं. ही माझी कामाची पद्धत आहे. तुम्ही कुठल्याही कलाकाराला असं नाही म्हणू शकत असंच काम कर, अशीच कागद धर, तशीच पेन्सिल धर, असं उगाचच टॉर्चर नको करू. असं केल्याने तुझ्या डिझाईन्स पूर्ण होतील, पण त्या कशा होतील मग सांगू नको मला. शेवटचं विचारते तुला, मी कसं बसले हे तुला महत्वाचं आहे का डिझाईन्स चांगली बनवते हे तुझ्यासाठी महत्वाचं आहे? अद्वैत म्हणतो डिझाईनच्या नावाखाली ब्लॅकमेल नको करू मला. आता कला म्हणते इकडचं तिकडचं तू कशाला बोलतोय, तुला काय पाहिजे ते सांग. आता अद्वैत म्हणतो मला डिझाईन महत्वाची आहे. मग कला म्हणते झालं तर मग मी आता करेल माझी. तरी सुद्धा अद्वैत बडबड 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 करत असतो मनामध्ये. नाही अगदी मोठ्याने फुटफुटतोय. काय पसारा आहे हा, पसारा नाही तर अशी घाण करून ठेवायची, घाण नसलं की असं सगळं अस्वच्छता करून ठेवायची. डिसिप्लिन कसा असतो हे तर हिला माहितीच नाहीये. आता कलाला ती सगळी बडबड ऐकू येत असते. कला म्हणते तुला पुन्हा एकदा सांगते, मी खूप स्वच्छ आहे. रॅदर मी स्वच्छच नाही तर माझं मन देखील खूप स्वच्छ आहे. असं बाकीच्या लोकांसारखं नाहीये माझं, मनात एक आणि बाहेर दुसरं. मग आता अद्वैत म्हणतो काय म्हणायचंय काय तुला, काय बोलतेस तू? कला म्हणते एवढं कशाला घाबरतोय चांदेकर, तुझ्याबद्दल नाही बोलते मी, इतर लोकांबद्दल बोलतीये. आता तुझ्याशी वाद घालत बसू का काम करू? आता अद्वैत म्हणतो कर काम कर. आता कला तिचं काम करतच असते, पण आता ती काय करते, त्या डिझाईन्स असतात ना त्या सगळ्या एका मागोमाग एक लावून ठेवते आणि काही डिझाईन्स तिच्या हातात घेते आणि मग चक्रा मारायला लागते. आता अद्वैत तिच्याकडे सारखा बघत असतो. ती जेव्हा चक्रा मारायला सुरुवातच करते तेव्हा अद्वैत पुन्हा तिच्याशी वाद घालतो आणि म्हणतो हे काय चाललंय तुझं खरे, या डिझाईन्स किती पांगून ठेवल्यास तू, आता तुला चक्राच मारायच्या असतील तर हे आवरून ठेव ना. आता कला म्हणते अरे माझं अर्धवट काम आहे, अजून कुठे पूर्ण झालंय, द्यायची आहेत का तशी स्वामीनाथन सरांना डिझाईन? आता अद्वैत म्हणतो अगं ही तर पूर्ण झालेली दिसत आहेत. कला म्हणते अरे तुला माहिती का मला माहिती त्या अर्धवट आहेत का पूर्ण आहेत, मला त्यामध्ये काही वाढवायचंय पण काय वाढवायचं ते कळत नाहीये, म्हणून मी जरा फेऱ्या मारतेय, मी फेऱ्या मारलं की सुचेल मला काहीतरी. अद्वैत म्हणतो अरे हे काय तुझं, मगाशी म्हणाली की बेडवर बसल्यावर तुला सुचतं, मग म्हणाली की उलटी मांडी घातल्यावर सुचतं, आता म्हणते की फेऱ्या मारायवर सुचतं. आता कला चिडते आणि म्हणते काय प्रॉब्लेम आहे रे तुझा चांदेकर, कसं फेऱ्या मारायच्या, कसं सुचवायचं हे तू मला सांगणार का? मी शीर्षासन करेल नाही तर काही करेल, तुला तुझं काम पूर्ण करून मिळाल्याशी मतलब आहे ना? अद्वैत म्हणतो मला कारणाशी मतलब आहे, पण हे असं तुझ्या वागण्याशी पण मतलब आहे. तू फेऱ्या मारतेस, तुझे पाय खराब होणार, नंतर तू बेडवर येऊन बसणार, काय चाललंय तुझं हे? कला आता वैतागते आणि म्हणते काय रे चांदेकर, अरे माझी लिंक घालवलीस, काय चालू आहे तुझं, मला काही सुचलं नाही ना चांदेकर, तर मी काही करणार नाही आधीच सांगते मी. आणि आम्हा कलाकारांना आता लगेच अद्वैत म्हणतो बरं बाई कळलं मला, मार फेऱ्या, कर तुला काय करायचं ते. आता ही कला पण कमी नाहीये बरं का प्रेक्षकांना. ती काय करते, आता तेलाची बाटली हातात घेऊन डोक्याला तेल लावत असते. अद्वैतची बारीक नजर आहे तिच्यावर. अद्वैत तिच्या मागे जाऊन म्हणतो हे काय तेल कशाला लावतेस? कला म्हणते अरे मला सकाळी केस धुवायचे आणि म्हणून मी तेल लावते. आता तेल हे केसांना लावायसाठीच असतं ना, म्हणजे खाली पाय घसरून पाडण्यासाठी नसतं. आता अद्वैत म्हणतो प्रत्येक गोष्टीत मला ब्लॅकमेल करू नको. कला म्हणते मग डिझाईन्स करताना तू पण मला सारखं डिस्टर्ब करू नकोस. आता तो कलाला लोटतो आणि म्हणतो चल बाजूला हो, मला चार्जर. अद्वैत कलाला जेव्हा ढकलतो तेव्हा कलाला धक्का लागतो जोरात आणि त्या डिझाईन्स वरती त्या तेलाचं सगळं सांडून जातं. आता मात्र तो चिडतो आणि कलाही चिडते खूप. आता इथून पुढे तर महाभारत झालेलं आहे. आता अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं, एक काम करता येत नाही का तुला, किती आगाऊपणा करतेस ग, अगं डिझाईन्स कशी पूर्ण होणार आहे आता? आता कला चिडते आणि म्हणते चांदेकर धक्का तू मारलास मला. आता अद्वैत म्हणतो तुला कुठलंच काम सरळ साधं करता येत नाही, मी कशाला धक्का मारू का तुला, माझं काम माझी प्रायोरिटी आहे, काहीतरी सेन्सिबल बोलत जा खरे, काही पण काय बोलतेस मला. अरे देवा, हा ना अगदी म्हणजे काय सांगू प्रेक्षकांनो. आता ती कला चिडते आणि म्हणते किती चिडचिड करतो रे तू. अद्वैत म्हणतो चिडचिड नको करू तर काय करू, डिझाईन किती इम्पॉर्टंट आहे, आता डिझाईनच्या बाजूला कोणी तेल घेऊन फिरतं का? कला चिडते आणि म्हणते काय करायचं काय नाही मला नको सांगू, मी इथे उभी होते, तू मला धक्का मारला म्हणून माझ्याकडनं तेल सांडलं, म्हणजे डिझाईन्स मी पूर्ण केले असते आणि माझ्या केसांना तेलही लावून झालं असतं, तू विनाकारण मध्ये मध्ये येऊन डिस्टर्ब करतोयस मला. आता अद्वैत म्हणतो हो ना, सगळा प्रॉब्लेम माझ्यामुळेच होतो, नाही तुझ्याशी चांगलं वागणं चूक. कला खरं आहे ना, स्वतःच खरं करणार, तुझ्याशी चांगलं वागावं ना अशी तुझी लायकीच नाहीये. कला म्हणते हो बरोबर बोलतोयस रे तू. कला चिडते आणि म्हणते बरोबर आहे तुझं, माझ्या घरच्यांची आणि माझी लायकीच नाही रे तुझ्या समोर. आता अद्वैत म्हणतो बरोबर आहे, तू आता एक वाक्य धर आणि आता मला आयुष्यभर ऐकव.
अद्वैत आता मनातच बडबड करत असतो, बेसिक सेन्स नाहीये हिला कामाचा. आता मी त्या स्वामीनाथनना काय उत्तर देऊ? अशी कुठं पद्धत असते का? प्रोफेशनलिझम कसं असतं माहिती आहे का तुला? तुझं काय जातं म्हणा, कंपनी माझी आहे ना, तुला काय फरक पडतोय? आता कला म्हणते उगी मध्ये मध्ये काही बोलू नको चांदेकर, मी काही तुझं ऐकून घेणार नाहीये. तुझं बंद झालेलं मी माझं मला मला पुन्हा चालू झालं का? आता अद्वैत म्हणतो शटअप, मला काय करायचं ना ते बघून घेईल मी कसं आहे, मला तुझ्याकडून ऐकून घ्यायची गरज नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव कायम, तू माझ्या कंपनीमध्ये काम करतेस, तू एम्प्लॉई आहेस आणि तू ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करतेस ना त्याचा मी हेड आहे. तू मला सांगायची गरज नाहीये कसं वागायचं कसं नाही. तू माझ्या रूममध्ये राहते म्हणून मी तुझे टँट्रम सहन करतोय. उगाचच नको त्रास देऊ मला. मी तुला सवलती देतो ना त्या ऑफिसच्या कामामध्ये वापरू नकोस, मी सहन करणार नाहीये. कला म्हणते वा 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 वा, काय काय सहन करतो रे तू? आता अद्वैत म्हणतो नाही करत का सहन मी. हे बघ तुझ्याशी नको तितका चांगला वागतो, तुझी सगळी साईड घेतो मी. तू आपल्या आबांना जाऊन पिना मारत असतेस तेव्हा मी जाऊन आबांशी बोलतो आणि कधीच आतापर्यंत आमच्या घरात असं झालं नाही. आबा आईंना जाऊन बोलतात, हे सतत तुझ्यामुळे होतंय. तू कशी वागली तरी मी चांगलाच वागतोय ना तुझ्याशी. आता कला म्हणते असं का? आता अद्वैत खरं बोलायला लागतो. अद्वैत म्हणतो जेव्हापासून तुझी मंगळागौर झाली ना तेव्हापासून तुझ्याशी चांगलंच वागतोय मी. तुला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करत होतो, मदत करत होतो, पण तुला कुठे किंमत आहे त्याची? नाही आत्ता कुठे मी तुझ्याशी चांगला वागतोय ना, पण तू मुद्दामून मला उचकवतेस. तुला माहिती आहे माझ्या कामाची सिस्टीम आहे, माझ्या कामात मला डिस्टर्ब केलेलं आवडत नाही. मुद्दाम मला त्रास देतेस, माझ्या कामाच्या गोष्टीमध्ये असं तेल वगैरे सांडतेस. तुला काय वाटलं खरे मला काही कळत नाही? आता मी तुला इतकं वाटेल तसं बोलतोय ना, आता तू काय करशील माहितीये का? चुगली करशील आबांकडे जाऊन, त्यांना पिना मारशील. तुझ्यासारख्या लोकांना फक्त आणि फक्त स्वार्थीच म्हणतात. तुझ्यासारख्या लोकांशी चांगलं वागणं चुकीचं आहे. किती चांगलं वागत होतो मी तुझ्याशी नाही, पण तुझी ती लायकीच नाहीये. तू डिझर्व करतच नाही माझ्यासारखा चांगला लाईफ पार्टनर. आता कला त्याला म्हणते झालं का? अद्वैत म्हणतो झालं म्हणजे? आता कला म्हणते अच्छा मंगळागौरीपासून चालू आहे तर माझ्याशी चांगलं वागणं, म्हणजे आबांची तब्येत बिघडली तेव्हापासून का? कला आता कपाटातनं ती चिठ्ठी काढते आणि अद्वैतच्या हातावर टेकवते. अद्वैतला आता सगळं कळलंय काय चाललं काय नाही. आता अद्वैतला कलाने अगदी सडेतोड उत्तर दिलंय. कला म्हणते काय रे चांदेकर, माझ्याशी कोणी चांगलं वागू नये अशी माझी लायकी नाहीये ना? मग खरेपणाचा आव आणणारा चांदेकर मंगळागौरीपासून ते आत्तापर्यंत माझी गादी अंथरेपर्यंत माझ्याशी खोटं वागत होता, तर खरेपणाचा मुखोटा वावरत होता आणि हे सगळं खोटं आजोबांसाठी चाललं होतं. तर नाही चांदेकर, मी तुला फसवलं होतं ना जेव्हा मी चुकीची वागले होते ना, तेव्हा तू माझा जागोजागी आणि पदोपदी अपमान करत होतास. अरे माझ्या घरच्यांना चोर म्हणायला पण तू पुढे मागे पाहिलं नाहीस रे. आणि आता जेव्हा तू माझ्या भावनांची राख रांगोळी केली आहेस तेव्हा माझं पुन्हा एकदा तू खेळणं करून टाकलंयस. तुझं असं म्हणणं आहे की मी शांत बसायचं आणि तुझं हे सगळं वागणूक ऐकून घ्यायची. आता तुझ्या खरेपणाच्या मुखवट्याला मी बळी पडावं का रे? नाही, द ग्रेट अद्वैत चांदेकर, जो अजिबात खोटं बोलत नाही, ज्यांना खोटं सहन होत नाही असे चांदेकर का? नाही मग हे काय आहे? याला खोटं म्हणत नाही का रे? काय आहे या चिठ्ठीमध्ये? याला फसवणूक म्हणत नाही का? चांदेकर, जेव्हा मी चुकले होते ना तेव्हा तू मला वाटेल तसं बोलला होतास, वाटेल ते बोललास, मला शिक्षा दिल्या, माझे अपमान केलेस. आता मी काय करू सांग? आता अद्वैत बघा प्रेक्षकांनो, चोर ते चोर आणि वर शिरजोर होतो. आता अद्वैत तिला म्हणतो तू चिठ्ठी का वाचलीस? आबांनी सांगितली होती ना चिठ्ठी वाचायची नाही म्हणून, तू करतेस तो खोटेपणा नाहीये. मग आता कला म्हणते चांदेकर, खऱ्या खोट्याचा हिशोब तू करूच नकोस. आता ना तुझा बेगडीपणा दिसून येतोय. आत्ताच तू तुझी चूक मान्य करतच नाहीये आणि मला काय जाब विचारतोयस रे? चांदेकर, तू स्वतःच्या जाळ्यामध्ये असं अडकत चाललायस ना की तू प्रयत्न करून सुद्धा, तुझ्या इच्छा असून सुद्धा तू ह्या सगळ्यातनं बाहेर पडत नाहीयेस. तुझं जे काही अडलेलं काम आहे ते पूर्ण होऊ दे, हा माझा हेतू होता. गणपतीच्या मूर्त्यांच्या वेळेला तू किती मदत केलीस माझी, मी किती भारावून गेले होते तुझ्यावर. त्यामुळे तुझी चिठ्ठी वाचताना मी ती स्वच्छ मनाने वाचली. म्हणजे मी माझ्या चिठ्ठीत तर हेच लिहिलं होतं की चांदेकरची जी इच्छा आहे ती फक्त पूर्ण होऊ देत. त्यामुळे तुझी चिठ्ठी वाचताना माझ्या मनामध्ये घाणेरडा हेतू कधीच नव्हता. उलट माझा असा समज झाला होता की तू खरंच बदललायस. चांदेकर किती मनापासून चांगला वागतोय माझ्याशी. ज्या कुटुंबाला तू नावं ठेवतोस ना चांदेकर, त्यातलीच माझी आई मला सांगत होती की कला, अद्वैतराव खूप मनापासून तुझ्याशी चांगले वागतायत बरं, तू विश्वास ठेव त्यांच्यावर. तू काय केलास? माझ्या विश्वासाला तडा दिलायस. तू इतका भयंकर वागलायस ना चांदेकर, आता बघ तू मी कशी वागते ते. आता अद्वैत काही बोलणार, कला म्हणते एकही शब्द बोलू नकोस ना चांदेकर, मी तुझं ऐकणार तर नाहीच आहे आणि मी गप्पा पण बसणार नाहीये. एखाद्या व्यक्तीला जसं तू बोलतोस ना,
चूक झाल्यावर त्याची पेटून उठतोस, तशी आता मी पेटून उठणार आहे. एखादी व्यक्ती कशी पेटते आणि मग कसं जळायला होतं ना, ते तूही बघ आता चांदेकर. आता लगेच अद्वैत म्हणतो, थांब जरा, बोलू दे मला. तुला ऐकायचं आहे ना मी चांगलं वागायचं नाटक का करत होतो? आता कला म्हणते, हो मला ऐकायचं आहे. मग आता अद्वैत म्हणतो, मग ऐक. आता मंगळागौरीच्या दिवशी तू जशी ताड ताड निघून गेली ना वरती, तेव्हा आबांना जो त्रास झाला ना, तो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलाय. मला त्यांची अवस्था बघवत नव्हती, तेव्हा मला हे सगळं सहन झालं नाही, म्हणून मी हे सगळं करायला सुरुवात केली. आता कला म्हणते, मग तेव्हा तुझी हिंमत नाही झाली का? सांगायचं ना, अरे खरे मला हे पटत नाहीये, मला नाही पटत तुझ्याशी चांगलं वागावं, मला तुझा तिरस्कार आहे, खोट्याचा तिरस्कार आहे. म्हणजे 4 भिंतीत तुम्हाला हे ऐकवू शकला असता ना, पण नाही. तेव्हा तुझं जो काही आवाज चढतो ना चांदेकर, तो फक्त तू माझ्यावरच चढवतो, बाकी सगळ्यांसमोर तुझा आवाज जातच नाही. आता अद्वैत म्हणतो, हे बघ मी खोटं, म्हणजे मला जे काही वागायचं होतं ते आबांसाठी, आणि मी असं वागतोय ना ते माझ्या आईला पण माहिती नाहीये, ती पण हर्ट झाली आहे. मी तिला यातलं काही कळू पण दिलेलं नाहीये, कारण मला माझ्या आबांची तब्येत महत्वाची होती. मला म्हणते, काय आहे ना चांदेकर, तू ना तुझ्या सोयीने खरं खोटं करतो, मला मान्य आहे खोटं बोलावं लागतं, पण तू जेव्हा खोटं बोलतो ना तेव्हा तुझ्याकडे 100 कारणं तयार असतात, आणि ती कशी बरोबर आहे ना हे तू सतत सांगायचा प्रयत्न करत असतो. पण माझ्या वेळेला काय करतोस तू? आठवतं का तुला? मी खरं वागले तरी सुद्धा ते खोटे काय आहे असं शंका घेत राहतो, आणि मी तुला बोलले ना की लगेच तू माझ्या घरच्यांचा, माझ्या संस्कारांचा पाण उतारा करायला लागतोस. माझं खोटं ते खोटं, आणि तू खोटं बोलतोस ते चांगलं करण्यासाठी करतोस, आणि असं तुला वाटत राहतं ना नेहमी. नाही, बरं चल ठीक आहे, सगळ्यांसमोर तू खोटं खोटं माझ्याशी चांगलं वागत होतास, पण इथे रूममध्ये इथे चांगलं वागायची काय गरज होती रे माझ्यासोबत? तुला मूर्ती घडवताना माझ्यासोबत थांबायची, काळजी घ्यायची काय गरज होती तुला? बोल आता, उत्तर दे. हा सगळा खोटेपणा काय होता मला समजवशील का? आता अद्वैत म्हणतो, कारण ना तू चुगलीखोर आहे. तुला जर कळलं असतं ना सगळ्यांसमोर मी तुझ्याशी चांगला वागतोय आणि एकट्यात वाईट वागतोय, तर तू डायरेक्ट आबांकडे गेली असती आणि माझी कंप्लेंट केली असती, म्हणून मी असं केलं. बोल ना आता, बोल आता, तुझ्याकडे काही उत्तर आहे का? मी चुकीचं बोलतोय का सांग ना, तू नसतं केलं का असं? आता कला म्हणते, अच्छा ठीक आहे, समजलं आता सगळं मला काय आहे आणि काय नाही, पण आता तू सांग मला, तुझं ठरलंय का हे सगळं, म्हणजे आजोबांसाठी तू माझ्याशी चांगलं वागणार आहे? आता अद्वैत म्हणतो, हो, कारण मला माझ्या आबांना त्रास झालेला नकोय. आता कला म्हणते, अच्छा असं आहे तर बरं, तू माझ्याशी असं वागलास ना, आता अद्वैत चांदेकर मी बघ तुझ्याशी कशी वागते ते. प्रेक्षकांनो, आता यांच्या युद्धाला सुरुवात झालेली आहे, आणि हा पहिला भाग आहे. दुसरा भाग मी लगेचच घेऊन येते तुमच्यासाठी. खूप डायलॉग असतात प्रेक्षकांनो या मालिकेमध्ये. एखादा लाईक करायला विसरू नका हं, आणि आठवणीने चॅनल देखील सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केले चॅनल तर माझ्यासाठी हे खूप मोठं प्रोत्साहन ठरेल. चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. आता लगेच भेटते थोड्याच वेळात दुसरा भाग घेऊन. हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा हं. तुमच्या कमेंटची मी वाट बघेल. धन्यवाद.